बघा, एक वायफळ माणूस भाजपने त्याला खासदार केलेला आहे. त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं असतं नेहमी की माझ्या अंगात काही बळ नाही, दुसऱ्याला चिमटा काढतो आणि पळतो. त्या राज्यसभेच्या खासदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण राहुल गांधी आमचे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत देशाचे. या महाराष्ट्रामध्ये नेहमी सलोखा राहिलेला आहे. मागच्या 4 वर्षापासून ते डॉक्टर बोंडेच्या डोक्यामध्ये फरक पडल्यामुळे तो एवढंच करत असतो की इथं जातीय दंगल घडवण्याचं काम मागच्या 4 वर्षापासून त्यांचं. मला असं वाटतं, आणि दुसरा मला डाऊट असा येतो की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे त्यांना असं करायला लावतात. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आमचा सरळ प्रश्न असा आहे, असं जर पंतप्रधानांबद्दल जर कोणी बोललं असतं, त्या पोलिसांनी इन्क्वायरी केली असती का? एवढा वेळ लावला असता का? आज आम्ही पीसफुली याच ठिकाणी बसणार आहोत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आहोत. लागोलागली 1 दिवस लावतात, 2 दिवस लावतात. अटकेची मागणी तुम्ही सुरू केलेली आहे. गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि अटकही झाली पाहिजे, पण गुन्हा तर दाखल झाला पाहिजे पहिले. हे लोक बघायला पण तयार नाही आहे. त्याला ऐकू नाही येत काय? पोलीस यंत्रणा भ्रष्ट हे झाली काय? काय म्हणते, बहिरी झाली काय? गृहमंत्र्याचा दबाव पोलिसांवर असं तुमचं म्हणणं असेलच ना. आदरणीय देवेंद्रजी एकशे फेक नरेटिव्हचे बादशाहच आहे. फेक नरेटिव्ह सातत्याने ते करत असतात. अख्खा महाराष्ट्र त्यांनी खराब करून टाकलेला आहे. काय महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही? निवेदन दिलं त्याच्यावर त्यांचं काय म्हणणं? आम्ही आता इन्क्वायरी करतो म्हणतात. तर काय पोलिसांना काय अजून कळलेलंच नाही आहे? सायबर यंत्रणा नाही आहे काय? मारे एवढे सभागृहामध्ये एवढे आकात तांडव करून आम्ही हे केलं, टेक्नॉलॉजी असं काय? काहीच तर नाही हो. त्यांचाच माणूस, त्यांचाच खासदार, त्यांनी इथं मागच्या वेळेला जातीय दंगल फैलवली म्हणून त्याला खासदारकी देण्यात आली, आणि आज तो हाच गोंधळ घालून राहिलेला आहे.